महिमा आवडीची बोरी खाई बिल्लणीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडी तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला विठ्ठल विठ्ठल गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या मोहि हरऊ कलेश विकार मंगल भवन मंगल हारी प्रभु सुख शरद सुनाए
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ऐका महिमा आवडीची बोरी खाई बिल्लणीची थोर प्रेमाचा बुकेला आजची दुष्काळ तयाला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगे चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आवडीचा नाम प्रेमाचा महिमा प्रतिपादन करणारा उत्कृष्ट आणि गोड चिंतनीय अभंग सेवेकरिता निवडलेला विठ्ठल महाराज या अभंगामध्ये असं सांगतात ऐका महिमा आवडीचा नाम प्रेमाचा महिमा काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे त्याचं उदाहरण म्हणून अखिल कोट ब्रह्मांड नायक 14 भुवनाचा धनी देवादिदेव परमात्मा एका सामान्य जातीतील भिल्ल समाजातील बाई तिच्या हाताने मुष्टी बोर खातोय हा काय प्रकार आहे हे नीती मान्य नाही शास्त्र मान्य नाही घटना घटित नाही असं अनियमित असताना सुद्धा का घडलं तर याला म्हणतात आवडीचा महिमा यालाच म्हणतात प्रेमाचा महिमा बघा कारण भगवंताला सर्व काही प्राप्त होतं सर्व भक्त सर्व काही देतात परंतु देत नाही ते प्रेम आणि दिलंच कोणी बलजबरीने तर ते दूषित सकामतेचं असं दूषित दोषाने लांछित झालेलं प्रेम भगवंताला समर्पित करतात अत्यंत शुद्ध आणि प्रीतीचं प्रेम करणारा कोणीतरी हजारातून कोटीतून एखादा भक्त असतो आणि अशा प्रेमाचा भगवंताला सदैव दुष्काळ आहे म्हणून थोर प्रेमाचा बुकेला आजची दुष्काळ तयाला एवढाच भगवंताला दुष्काळ आहे इथं कुठंतरी थोडस प्रेम भगवंताला चाखायला मिळालेलं आहे असंही उदाहरण आहे तुकाराम महाराज दुसरं उदाहरण देतात की सुदाम देवाची पोळी ही थोडे आहे कोरडे आहे तरी तो द्वारकेचा राजा की ज्याच्या हाताखाली 33 कोटी देव मानत आहे सर्व पंचमहाभूत ज्याच्या अधीन आहे विशास्पतभूती भिषोती ती सूर्यहा भयात इंद्रष्ट चंद्रष्ट मृत्यू धावती पंचमहा ज्याच्या धाकाने वारा वाहतो ज्याच्या धाकाने सूर्य उगवतो ज्याच्या धाकाने यम ज्याचं काम करतो एवढी भगवंताची पावर असताना एवढी भगवंताची सोन्याची द्वारका असताना सुद्धा हा एका सामान्य ब्राह्मणाचे पोहे अगदी ज्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही हा फके मारतोय हा काय प्रकार आहे तर याला म्हणतात आवडीचा महिमा आणि याला म्हणतात प्रेमाचा महिमा बघा भगवंताने शबरी मातेची बोर ते उच्चिष्ट असते त्याचा विचार केला नाही त्या बोरातलं काय खाल्लेलं आहे प्रेम खाल्लेलं आहे सुदाम देवाची पोहे असतील ही थोडे असतील कोरडे असतील याचाही विचार केला नाही त्यातलं काय खाल्लं प्रेम खाल्लेलं आहे म्हणून रणांगण प्रीती प्रेम यामध्ये 100 गुंडे माप असतात महाराज म्हणून अधर्माला धर्मत्व येतं अनीतीच नीती बनते म्हणून याला काय म्हणतात महिमा म्हणतात म्हणून भगवंताने शबरी मातेची बोरी उच्चिष्ट असतील याचाही विचार केला नाही सुदाम देवाची पोहे थोडे असतील फके असतील याचाही विचार केला नाही भक्व आधी फक्त काय खाल्लं त्यातलं प्रेम खाल्लेलं आहे असा अभंगाचा शब्दशः मी तुमच्या पुढे प्रतिपादन केला आहे ऐका महिमा आवडीचे बोरे खाय बिल्लणीचे प्रस्तुत प्राप्त स्थळी चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपला होत आहे सर्व सावता भजनी मंडळ असेल तसं वैकुंठवासी गुरुवर्य रासने बाबा यांच्या आशीर्वादाने चालू असणारा परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य बंसी महाराज तांबे यांच्याही आशीर्वादाने आणि गुरुवर्य वैकुंठवासी गोविंद महाराज गाडेकर यांच्याही आशीर्वादाने तसंच आपल्या गावातील भूषण पेहरे महाराज आणि रामेश्वर महाराज कांटाळे सर यांच्याही मार्गदर्शनानं आणि सर्व सावता भजनी मंडळ यांच्या कुशल अशा आयोजनातून नियोजनातून चालू असणारा हा आपला सप्ताह आणि त्यातील माझी कालच सेवा होती परंतु काही कारणानिमित्त मला त्या ठिकाणी थांबावंच लागलं मी पेरे महाराजांना सांगितलं तुम्ही माझ्या जागेवर करा मी तुमच्या जागेवर करतो म्हणजे आलेली 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे हनुमंतरायाच्या कृपेने माझ्याकडे आली समजा हे माझं मी भाग्य समजतो या सेवेकरता उपस्थित असणारे आपले गावातीलच भूषण मृदंगाचार्य रामकिसन महाराज पेरे यांनाही धन्यवाद देतो त्यानंतर माझ्या बरोबर आलेले ओंकार महाराज सागर
त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवा सुरू करतो. मस्त काही पाया या वारकरी संतांच्या ऐका महिमावळीची पुरी खाई बिल्लडीची अभंग जगत गुरु तुकोबरांचा आहे. या अभंगामध्ये आवडीचा नाम प्रेमाचा महिमा प्रतिपादन करतात. बघा, जगात जे काही कार्य होतात ते एक शक्तीने होतात आणि काही कार्य महिमेने होतात. मी तुम्हाला सोपं करून सांगतो. बघा, जगात जे काही कार्य होतात ते शक्तीने होतात, म्हणजे शक्तीशिवाय काही कार्य होऊ शकणार नाही. बघा, शक्तीने सुद्धा एक कार्य पार पडतं आणि महिमेने सुद्धा एक कार्य पार पडतं. ज्या वेळेस शक्तीने कार्य पार पडतं ते घटित असतं, नियमित असतं आणि संबंधित असतं. कसं असतं? जरा डोक्यावरून जायला बसलंय. घटित असतं, नियमित असतं आणि संबंधित असतं. घटित म्हणजे घडणारी गोष्ट, नियमित म्हणजे नियमाने आलेले आणि संबंधित म्हणजे कशाचा तरी संबंध असल्याशिवाय कार्य होत नाही. तुम्हाला हे जरी पटत नसलं, बघा, प्रत्येक व्यक्तीत शक्ती असते, बरोबर आहे की नाही? प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक पदात काहीतरी शक्ती असते. पदात जी शक्ती असते त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात. बघा, मी तुम्हाला मुंगी म्हटल्याच्या नंतर तुम्हाला 6 पायाचा किडा कळल्याशिवाय राहत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे मुंगी या पदाची शक्ती त्या 6 पायाच्या किड्यामध्ये आहे. याला काय म्हणायचं? शक्ती. तेही उदाहरण जर नाही कळलं तर समजा हत्ती म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय कळतं? हा काय 5 पायाचा प्राणी, बरोबर आहे का? झोपू नका. म्हणजे 5 पाय तुम्हाला हत्ती म्हणल्याच्या नंतर 4 पायाचा महाभयंकर मोठा प्राणी कळल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हत्ती या पदाची शक्ती त्या प्राण्यामध्ये आहे. याला काय म्हणायचं? शक्ती म्हणतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्या शक्तीला जे काही कार्य होतं ते घटित असतं, नियमित असतं आणि संबंधित असतं. विठ्ठल विठ्ठल. बघा, एक असते क्रियाशक्ती, दुसरी असते शब्दशक्ती आणि तिसरी असते ज्ञानशक्ती. बघा, क्रियाशक्तीने कोणतं कार्य पार पडतं? अगदी तुम्हाला लगेच उदाहरण सांगतो. बघा, ज्या वेळेस रावणाने सीता मातोश्रीला अशोकवन चोरून अशोकवनात नेलं आणि नेल्याच्या नंतर हनुमंतराय शोध घेत 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 अशोकवनात गेले आणि तिथे एका झाडावर बसले. बसल्याच्या नंतर सीता मातोश्रीला म्हणाले, माते, मला खूप भूक लागलेली आहे, काय कर, मला काहीतरी खायला. सीता मातोश्रीने सांगितलं, इथं जवळ जंगली वन आहे, परंतु एक काम करायचं. काय करायचं? फक्त खाली पडलेली फळं खायची, तोडायची नाही. आता मला सांगा, हनुमंतराय कसे? मग खरंच खाली पडलेली फळं खाल्ली असेल का? नाही नाही महाराज, जे झाडाचं बुड धरलं, गटा 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 हलवलं, ज्या झाडाच्या पारात फळं पडत नव्हती त्याच्या कळासहित पाडून टाकल्या. आता मला सांगा, शक्तीनं जे क्रियाशक्तीनं कार्य पार पडलं की नाही? मला सांगा, हनुमंतरायने झाड उपटलं की नाही? मग कदाचित तुम्ही झाडाची फांदी तर वापरू शकता. याला काय म्हणायचं? घटित, याला म्हणायचं नियमित आणि याला म्हणायचं संबंधित. म्हणजे क्रियाशक्तीने एक कार्य पार पडतं. दुसऱ्या 2 नंबरला आहे शब्दशक्ती. शब्दशक्तीने सुद्धा काही कार्य पार पडतं. बघा, एक दिवस प्रभू रामचंद्र वनवासात थकले असल्यानंतर शांत बसले आणि बसल्याच्या नंतर सीता मातेने उगाच काहीतरी प्रश्न सुचवला. सीता माते म्हणाली, लक्ष्मणजी, सांग बरं, आमच्या दोघांमध्ये कोणाचे पाय चांगले आहेत? आता आली का पंचायत? हे की नाही?
सीता मातेचे पाय चांगले म्हणावं तर प्रभू रामचंद्राला वाचून माझा अपमान केला, आणि प्रभू रामचंद्राचे पाय चांगले म्हणावं तर सीता मातेला महाराज तिचाही अपमान होईल. नेमकी कोणाचे पाय चांगले आहेत? मग याला काय म्हणायचं? धर्मसंकट. काय म्हणायचं? धर्मसंकट. हे धर्मसंकट असं आहे, सांगावा तरीही चुकत आणि नाही सांगावा तरीही चुकत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. आपल्या गावाप्रमाणे शनिवारच्या दिवशी बाजार भरला. बाजार भरल्याच्या नंतर महाराज एक असा महाशय होता, गेला बाजारात, त्याने बाजार केला. महाराज येताना महाराज त्याने काय केलं? बाटल्या बुटल्या आणल्या. कशाच्या? कळलं तुम्हाला? बाटल्या बुटल्या घेतल्या महाराज, आणि महाराज काळ्या पिशवीत महाराज त्याने काजू, बदाम, खारका. आता काळ्या पिशवीत काय आणलं? कीर्तनाला सांगायची गोष्ट आहे का? नाही. महाराज त्याने ते आणल्याच्या नंतर महाराज घरी आला, पत्नी पुढे ते ठेवलं, आणि ठेवल्याच्या नंतर महाराज इकडे त्यांचे काही मित्र कंपनी आली. घरात गेले महाराज. ते आता घरात काय हरिपाठ करायला गेले कधी? घरात गेले महाराज. महाराज तेवढ्यात की त्या बाईचं लहान मुलं रडायला लागलं. त्या बाईनं ते उचलून घ्यायला गेली. इकडून कुत्रा आलं, कुत्र्याने खाली भोगर वाटे घेऊन गेले. आता घेऊन गेल्याच्या नंतर महाराज ती दारुड्याचीच पत्नी, तिला वाटलं आता जर याला जर खायला जर दिलं नाही तर हा काय करेन, आपल्याला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण ती दारुड्याचीच पत्नी, कोण म्हणतं दारुड्याची पत्नी हुशार नाही राहत? तिनं महाराज काय केलं असेल? तुम्हाला खोटं वाटत असेल तर ती दारुडे त्याला विचारून पहा. महाराज त्याने काय केलं? ती दारुड्याचीच पत्नी, तिने काय केलं? जवळचे कुत्र्याचे पिल्ल वेलेले होते. 4-5 महाराज त्याने कुत्र्याचे पिल्लू आणले. घरी आल्यावर काय दिला ना घासरा. महाराज या महाशयांचा हरिपाठ उरकला. आल्याच्या नंतर महाराज त्याने काय केलं? ताट वाढवले, जेवायला वाढवलं, परंतु त्या बाईचं मोठं भरलं दरवाजात उभं राहिलं. आता त्याला वाटलं, त्याने हे सगळं कृत्य बघितलं. बघितल्यानंतर त्याला असं वाटलं, आता जर आपण जर हे जर सांगितलं तर आई मार खाल्ल्याशिवाय राहत नाही, आणि जर नाही सांगितलं तर बाप पुत्र खाल्ल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात कहो तो मां मर जाय, आणि ना कहो तो बाप पुत्र खाय. म्हणजे याला काय म्हणायचं? धर्मसंकट. म्हणजे सांगावा तरीही चुकत आणि नाही सांगावा तरीही चुकत. आता लक्ष्मणजीने काय केलं असेल बरं? लक्ष्मणजीने मला शब्दशक्तीचा वापर केला. सांगितलं या पायामुळे हे पाय चांगले. मग इथं कोणत्या शक्तीचा वापर केला? क्रियाशक्तीचा वापर केला का? नाही. मग कशाचा वापर केला? तुम्ही बोलत राहा. शब्दशक्तीचाच वापर केला. आणि 3 नंबरला आहे ज्ञानशक्ती. ज्ञानशक्तीचा सुद्धा वापर कसा करतो बघा. हा प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं. राम महाराज युद्ध करून करून थकले, पण रावणाला काही मरण प्राप्त होईना. कारण की रावणाला वरदान होतं, ज्या वेळेस रावण शत्रूची पाठ बघेल आणि त्याच्या बेबीच्या कुंभार बाण लागेल त्यावेळेस महाराज रावणाला मरण प्राप्त होणार होतं. महाराज ही बातमी विभीषणाने हनुमंतरायापर्यंत पोहोचवली. हनुमंतरायाने प्रभूजीला सांगितलं, प्रभू आपल्याला थोडी का होईना रावणाला पाठ दाखवावी लागेल, त्याच्याशिवाय काय रावण मरण प्राप्त होणार नाही. महाराज परंतु प्रभू रामचंद्र म्हणाले, भला विजय प्राप्त नाही झाला तरी चालेल, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही रघुकुलातले आहोत, आम्ही शत्रूला कधीही पाठ दाखवणार नाही. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय मगर वचन न जाई. आम्ही रघुकुलातले आहोत, आम्ही शत्रूला कधीही पाठ दाखवणार नाही. महाराज हनुमंतरायाने काय केलं असेल? हनुमंतराय महाराज बुद्धिमत्तां वरिष्ठ मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठ वातात्मजं वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महाराज हनुमंतरायाने ज्ञानशक्तीचा वापर केला. शेपटीला आज्ञा केली, सांगितलं आता काय कर? प्रभू रामचंद्राच्या कानाजवळ जायचं आणि काय करायचं? असं वळवळ करायची. महाराज ठरवलं. महाराज शेपटी गेली कानापाशी. प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू झालं. प्रभू रामचंद्राने महाराज धनुष्याला बाण जोडला आणि महाराज शेपटीने काय केलं? वळवळ चालू करायला केली. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. महाराज प्रभू रामचंद्राला वाटलं काय माग वळवळ करतं काय, माग वळून बघितलं. तेवढ्यात महाराज रावणाने पाठ बघितली, बाण सुटला
आणि मला तर आम्हाला मरण प्राप्त झालं. याला म्हणतात ज्ञानशक्तीचा वापर. मग इथं क्रियाशक्तीचा वापर केला का? नाही. मग शब्दशक्तीचा वापर केला का? तोही वापर करून बघितला तरी काही परिणाम नाही झाला. मग शेवटी काय केलं? ज्ञानशक्तीचा वापर केला. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, ज्या ज्या वेळेस मला शक्तीनं कार्य होतं ते घटित असतं, नियमित असतं आणि कशाच्या तरी संबंधित असतं. परंतु महिमा याच्याही पेक्षा कसा आहे? निरुत्तर आहे, याच्यापेक्षा वेगळा आहे. बघा, जिथं ज्ञाना वाचून, क्रिये वाचून, भावने वाचून जी क्रिया घडते त्याला काय म्हणतात? महिमा. महिमा असा असतो बघा, तो घटितही नाही, तो अघटित आहे, नियमित नाही, असंबंधित आहे, अनियमित आहे. असा काय आहे महिमा? महिमा. विठ्ठल विठ्ठल बघा, तुम्हाला उदाहरणाच्या द्वारे सांगतो. तुम्हाला सगळ्यांना कासवीचं पिल्लू माहितीये का? कासवीचं पिल्लू. कासवीचं पिल्लू हे कुठं राहतं? कासवी कुठं राहते? समुद्रात. आणि तिचं पिल्लू तिच्यापासून महाराज काहीतरी अंतरावर राहतं. परंतु असं आहे, त्या कासवीनं त्या पिल्लाकडे जर बघितलं ना तर त्याचं काय होतं? भरण पोषण होतंय. मी सांगत नाही. कासवीचे बालवाडे कृपा तुझी, नाही भेटी संगे, नाही भेटी तुला नाही भेटी अंग संगे. कासवीचे बालवाडे कृपा तुझी, तुला नाही भेटी अंग संगे, तुला नाही भेटी अंग संगे, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. आता मला सांगा, ती कासवी राहिली समुद्रात आणि तिचे पिल्ल राहिले लांब, तर त्यांचं भरण पोषण कसं होतं? महाराज, कार्य तर घडतं, पण कसं घडलं हे सांगता येत नाही. त्याला काय म्हणायचं? महिमा. किंवा याच्यावर माऊली ज्ञानोबांची मला वाटतं 13वा अध्यायात उभी, आगामुख मेळे विण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मीचे वा. असे असले पण काय वाटत? म्हणजे आगामुख मेळे विण पिलियाचे पोषण आणि करी निरीक्षण कुर्मीचे. महाराज, नुसतं कासवीनं त्या पिल्लाकडे जर बघितलं त्याचं भरण पोषण होतं. आता मला सांगा, विद्यालयाला उत्तर देता येईल का? कसं काय होतं भरण पोषण? पण तुम्ही तुमच्या मुलाकडे जर आईने बघितलं त्यांचं होईल का भरण पोषण? नाही. नाही. याला काय म्हणायचं? महिमा. हे जर उदाहरण नाही पडलं तर दुसरं एक उदाहरणाची कमीच नाही. स्वाती नक्षत्राचा जर पाऊस जर पडला आणि तो जर पाऊस पडत असताना महाराज सर्पाच्या मुखामध्ये जर पडला, त्याचं काय होतं? विष तयार होतं. आणि तेच जर पाणी शिंपल्यात जर पडलं त्याचं मोती झाल्याशिवाय राहत नाही. हा काय महाराज? त्या शिंपल्याचा महिमा. मग कार्य घडलं की नाही? मग जे जे कार्य घडतं ते महाराज महिमेचं कार्य असं आहे, ते अघटित आहे, अनियमित आहे आणि असंबंधित आहे. तुम्हाला हेही उदाहरण पडलं नसेल. बघा, आणखीन एक उदाहरण सांगतो. ज्या वेळेस महाराज मोर नाचतो आणि मोर नाचल्याच्या नंतर महाराज त्याला आनंद अश्रू येतात आणि आनंद अश्रू आल्याच्या नंतर ते लांडोरीला जर ते त्याचे आनंद अश्रू जर वेचले तर महाराज त्या लांडोरीला गर्भधारणा होते. देता येईल का याचं काही विज्ञानला उत्तर? महाराज, कार्य घडलं की नाही? नाही म्हणण्याची तुमची काही ताकद आहे का? नाही. मग तुकोबाराला तुम्ही खोटं म्हणताल का? नाही. कार्य तर घडतं, कसं घडतं याच्यावर काही उत्तर नाही. याला काय म्हणायचं? महिमा. तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सगळ्यांना परीस माहित आहे का? परीस एका अभंगाच्या द्वारे ऐकला असेल किंवा कोणी सांगितल्याच्या नंतर परीस तुम्ही ऐकला असेल. महाराज, तो परीस जर तुम्ही लोखंडाला जर लावला, त्या लोखंडाचं काय होतं? सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मग मला सांगा, इथं घटित आहे का? हा घटित आहे महाराज. मग इथं कोणत्या प्रकारचा संबंध केला का तुम्ही? नाही. तुम्ही म्हणता आम्ही परीस लोखंडाचा लावला म्हणजे हा मी काय केला? संबंध केला, नाम संयोग केला. परंतु तुम्ही लोखंडाच्या ठिकाणी लोहत्व जर सुवर्णत्व प्राप्त केलं हे तुमच्या हातात आहे का? संबंध केला का तुम्ही? नाही. तुकोबाराय असं म्हणतात,
आपुल्या महिमाने दातू पैसे केले सोने, दातू पैसे केले सोने, दातू पैसे केले सोने, आपुल्या महिमाने दातू पैसे केले सोने, दातू पैसे केले सोने, दातू पैसे केले सोने, आपुल्या महिमाने दातू पैसे केले सोने, दातू पैसे केले सोने, दातू पैसे केले सोने, आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. आता मला सांगा, परी जर लोखंडाला जर लावला तर त्या मला लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. म्हणजे क्रिये वाचून, भावने वाचून, ज्ञाना वाचून जी क्रिया घडली. आता मला सांगा, मी जर ठरवलं परीस लावल्याच्या नंतर मी असं ठरवलं की या लोखंडाचं सोनं झालंच नाही पाहिजे, तरीही तुम्ही काय केलं? परीस लोखंडाला लावला तरी पण महान लोखंडाचं काय होणार? सोनच होणार. तुम्ही जरी ठरवलं प्रयोग करून पाहायचा असेल, परीस तुम्ही आणा, लोखंड मी आणतो, लागेल तेवढं नाही भेटू शकत, मला पण माहिती. भारत लोखंडाला जर परीस लावला त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मग कार्य घडलं की नाही? कसं घडलं याच्यावर तुम्हाला उत्तर देता येईल की नाही? उत्तर सुद्धा देता येणार नाही. यालाच म्हणायचं महिमा. म्हणजे ज्या ज्या वेळेस महिमा कार्य करतो तो अघटित आहे, अनियमित आहे आणि असंबंधित आहे. तसंच महाराज या वारकरी संप्रदायात महाराज अनेक प्रकारचे महिमे आलेले आहेत. बघा, पहिला सांगितला तीर्थाचा महिमा, दुसरा सांगितला क्षेत्राचा महिमा, तिसरा सांगितला देवाचा महिमा, चौथा सांगितला संताचा महिमा, पाचवा सांगितला नामाचा महिमा आणि सहावा सांगितला या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला प्रेमाचा महिमा. विठ्ठल विठ्ठल. एक नंबर नाही महाराज तीर्थाचा महिमा. बघा, एखाद्या विशिष्ट तीर्थामध्ये तुम्ही जर स्नान जर केलं, त्या त्या प्रकारचे महाराज पाप निवृत्त होतात. बरोबर आहे की नाही? परंतु आपल्या वारकरी संप्रदायातलं एक तीर्थ असं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही आंघोळ करण्याची गरज नाही, फक्त त्या तीर्थ ठिकाणी जर बघितलं तर जगात जी काही महाराज 3.5 कोटी तीर्थ आहेत त्याच्या स्नान केल्याचं पुण्य लागतं. अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया, अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखिल्या. आता मला सांगा, नुसतं चंद्रभागेकडे बघितल्याच्या नंतर मला जगात जे काही 3.5 कोटी तीर्थ आहे त्याच्या स्नान केल्याचं पुण्य लागतं. कशात बसतो? ही बसत कशात? मग तुम्ही जर कशातच बसत नाही, मग तुकोबारात तुम्ही खोटं ठरवताल का? नाही महाराज, नुसतं पंढरपूरला बघितल्याच्या नंतर सर्व अवघीच पापे गेली दिगंतरी आणि वैकुंठ पंढरी देखील याला काय म्हणायचं? हा महिमा आहे. कशाचा? तीर्थाचा महिमा आहे महाराज. नुसतं चंद्रभागेकडे बघितल्याच्या नंतर 3.5 तीर्थाचं स्नान घडतं. हा काय महाराज? महिमा आहे. म्हणजे कार्य तर घडतं, ते कसं आहे? अनियमित आहे, असंबंधित आहे आणि अघटित आहे. याला काय म्हणायचं? तीर्थाचा महिमा. 2 नंबर आहे माझा क्षेत्राचा महिमा. मला सांगा, आता जर या वेळेला जर यज्ञ करायचा जर असेल, किती खर्च येईल साधारणतः? 1 कोटी समजा किंवा 2 कोटी. आबा करता काय यज्ञ एखादा हाय ते आपल्याला जाळून
फरार करावं लागेल, बरोबर आहे की नाही? एक यज्ञ जर करायचा जर असेल साधारणतः तुम्हाला 1-2 कोटी खर्च येईल, परंतु पंढरपूर क्षेत्रामध्ये जर तुम्ही फक्त 1 शीटाचं जर दान जर केलं ना, माताच्या काय 1 शीटाचं जर दान जर केलं तर जगात महाराज येथे कशी तरी दिल्या अन्न, येथे कशी तरी दिल्या अन्न कोटी कुळांचे होई उद्धरण, कोटी याग केले पूर्ण ऐसे बैमान क्षेत्रीचे. आता मला सांगा, त्या ठिकाणी जर पंढरपूर क्षेत्रामध्ये जर तुम्ही 1 शीट जर दान जर केलं तर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य लागतं आणि कोटी कुळांचं उद्धरण होतं. म्हणजे शक्य आहे का तुम्हाला? नाही. त्या ठिकाणी महाराज जर 1 शीटाचं महाराज जर तुम्ही दान जर केलं तुमचं कोटी यज्ञाचं पुण्य भेटत. मग याला काय म्हणायचं? महिमा. ज्या ज्या वेळेस महिमा काम करतो अगतिक आहे, अनियमित आहे आणि असंबंधित आहे, म्हणून याला काय म्हणायचं? महिमा. हा आहे महाराज त्या क्षेत्राचा महिमा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिला कोणता सांगितलं तुम्हाला? तीर्थाचा महिमा, बरोबर आहे. 2 नंबरला, आता 3 नंबरला सांगतो तुम्हाला देवाचा महिमा. आता देवाचा महिमा काय सांगणार आपण? निवृत्तीनाथाने बघा असं का म्हणून, रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशो महिमा परगीता महेशो तेने मस्तकी वंदेला तो हा विठोबानी दान, तो हा विठोबानी दान. रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू महिमा वर्णिता महेशो तेने मस्तकी वंदेला. महाराज साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकराला महाराज डोक्यावर धारण केलेला आहे. मग आता भगवंता सांगेल किती सांगतात? भुवनी चतुर्दश तिही याच्या पोटी स्वर्गा 21 आधी शेवटी होण्या न होण्याच्या निनुन्या गोटी आप आपणची एकट येऊ. आता देवाचा महिमा किती सांगावा म्हणत तो थोडा कमीच पडणार आहे. त्यानंतर 4थ्या नंबरला सांगितला महाराज संतांचा महिमा. संतांचा महिमा कसा आहे? संतांचा महिमा असा आहे महाराज, मला सांगा आपल्याला मोक्ष कशाने होतो? मी मागे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. मोक्ष आपल्याला कशाने होतो? ज्ञानाने मोक्ष होतो का? भक्तीने मोक्ष होतो का? कर्माने मोक्ष होतो का? तसं जर पहिल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाचा आणि भक्तीचा मार्ग काय आहे? अभेद आहे, भेद मानत नाही महाराज. मग मोक्ष कशाने होतो? मोक्ष महाराज ज्ञानानेच मोक्ष होतो. जसं अंधकाराची निवृत्ती कशाने होते? महिला मंडळ झोपू नका. अंधकाराची निवृत्ती कशाने होते? आबा
प्रकाशाने होते का कशाने? अंधकाराची निवृत्ती प्रकाशानेच होते, बरोबर आहे की नाही? तसं अज्ञानरूप अंधकाराची निवृत्ती कशाने होते? ज्ञानानेच. भगवद्गीतेमध्ये असं सांगता, इदं तु देवो यतमं प्रवक्ष्यामि सूयवे ज्ञानो विज्ञान सहित यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. भगवान सांगतात अर्जुना, तुला ज्ञानाशिवाय काही मोक्ष प्राप्त होणार नाही. किंवा वेद असा म्हणतो, यदा चर्म वदाकाशम वेष्टिष्यन्ति मानवः तदा दैवमभिज्ञाय दुःखशांतो भविष्यति. ज्या दिवशी तुम्ही आकाशाची कातड्याप्रमाणे घडी कराल त्या दिवशी तुम्हाला ज्ञाना वाचून मोक्ष झाला असं समजा. परंतु तुम्हाला ज्ञानाशिवाय मोक्ष काही प्राप्त होऊ शकत नाही. वृक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. इथं फक्त विषय टाकायचा उशिरी, इकडून एक खटकन गोळी सुटून जाते, विषय घ्यायचाच नाही. प्रमाण म्हणलं की इकडच पाहिलं जात, बरोबर आहे की नाही? बघा, ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. तुम्हाला ज्ञानाशिवाय मोक्ष काही प्राप्त होऊ शकणार नाही. किंवा ज्ञाने विन एके उपाय करीसी जितुके ये गुंपिसी अधिक ये रुके. तुम्हाला ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही. परंतु इथं वेगळीच गंमत आहे. काय गंमत आहे? इथं मात्र पण संतांनी जर आले, संतांना जर आपण आलिंगन दिलं तर महाराज संतांनी आपल्या आलिंगन सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. संतांना जर आलिंगन दिलं तुम्हाला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता मला सांगा अण्णा, तुम्ही जर एकमेकाला जर आलिंगन दिलं पैकी मोक्ष प्राप्त, तसं जर म्हणल्यानंतर तुमची गाठच कोणी घेणार नाही. काय तुझा मोक्ष द्याला? मग तुम्ही एकमेकाला आलिंगन दिल्याच्या नंतर मोक्ष प्राप्त होणार नाही. परंतु गंमत कशी बघा, संतांना जर आलिंगन जर दिलं तर आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आपण जर एकमेकाला आलिंगन जर दिलं तर मोक्ष होणार नाही. तर काय आहे महाराज? हा आहे त्या संतांचा
महिमा म्हणून ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. याच्यावर जर कळलं जर नाही तुम्हाला एक दृष्टांत सांगतो बघा. असंच मराठवाड्यामध्ये एक सामान्य कुटुंब होतं महाराज. वडिलांचं छत्र हरवलेलं होतं आणि आई आणि मुलगा राहत होता बघा. आणि महाराज ती बिचारी माता माऊली काय करायचे, दिवसभर कोणाच्या घरी जाऊन काबड कष्ट करायचे महाराज. कसं तरी महाराज पोट भागवायचे, घरातलं धुणे भांड्याचं काम करायचे महाराज. असंच एक दिवस गुढीपाडव्याचा सण आला आणि सणाच्या दिवशी महाराज तिला त्या एका घरून काय आलं, पोळ्या आल्या. पोळा आल्याच्या नंतर महाराज तिला वाटलं आता एकुलता एक मुलगा आहे, बापाचं छत्र हरवलेलं आहे, याला सोडून तरी कशी पोळी खावी म्हणून ती घरी गेली महाराज. त्या मुलाला पोळ्या खायला दिल्या. परंतु महाराज दुसऱ्या दिवशी ते पोरग उठल्याच्या नंतर आईला म्हणाला, आई मला पोळी खायची. ती म्हणाली आता कुठून पोळी आणणार, एक तर आपल्याकडे जुन्या काळात पोळ्या कधी व्हायच्या, सणावारालाच व्हायच्या, बरोबर आहे की नाही. मग असं झाल्याच्या नंतर महाराज तेव्हा आई म्हणाले, अरे कुठून आणू आता पोळ्या तुला. तिने सांगितलं, आई खाईन तर पोळीच खाईन. त्या आईनं महाराज कसं तरी काय केलं, 2 घरी उसनवारी पीठ आणलं आणि त्याला महाराज त्या पोळ्या खाऊ घातल्या. महाराज तेवढ्यावर भागलं नाही. तिसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर म्हणला, आई मला पोळ्या खायच्या. आई म्हणाली, अरे दिवसभर कालच आणलेलं ते उसनवारी पीठ आहे, ते देता देता मला 2 महिने जायला बसले, कुठून आणू तुला पोळी. त्याने सांगितलं, आई खाईन तर पोळीच खाईन, नाही तर मी आता उपाशीत मरेन. महाराज 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पोरग महाराज उपाशीत ना. ते खायला काय मागत होतं, पोळ्या. महाराज आई अंगणात बसले आणि बसल्याच्या नंतर महाराज ती रडायला लागली. रडायला लागल्याच्या नंतर महाराज आमच्या अन्नासारखा नेमकी एक माणूस त्या ठिकाणी जात लागला. आईला तेवढं सांगितलं, बाई का बरं रडता तुम्ही. तिने सांगितलं, काय नाही माझा मुलगा जेवत नाही. तर का जेवत नाही, तो मला सारखा पोळ्या खायला मागतोय. इथं थोडस काहीतरी काम केलं तर जे पोटाला चतुर्भर तुकडा खायला भेटतो आणि याला पोळ्या आठवून कुठे. महाराज अशा टायमाला त्या माणसाने सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलाला घेऊन काय करा, पैठण निवासी नाथरायांकडे जा. त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नैवेद्याकरिता पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. याला जर त्या ठिकाणी जर तुम्ही सोडवलं तर हा रोज पोळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही. महाराज दरमजल करीत त्या आईनं ते मुलगा घेऊन पैठण क्षेत्रामध्ये नेलं आणि नेल्याच्या नंतर महाराज पैठण क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी विद्यार्जनासाठी नाथरायांकडे दिसले आणि दिसल्याच्या नंतर नाथराय त्या मुलाजवळ आले. सांगितलं, तुला काय शिकायचं. तुम्ही काही शिकायला नाही आलो. मग काय लागला. त्याला नाथरायने विचारलं, तुला पक्वास शिकवायचं का. नाही. मग तुला गायन शिकायचं का. नाही. मग प्रभाकर शिकायचा का, विचारसागर शिकायचा का. मग तुला शिकायचं काय नेमकी. ते म्हणे, मी एक नाही, मी फक्त इथं पोळ्या खायला आलोय, बाकी काही नाही. तू माझ्यासारखाच होता बहुतेक. मी खायलाच नाही आलो, मी फक्त इथं पोळ्या खायला आलो नाही. नाथरायने सांगितलं, काय हरकत नाही, याला बिनधास्त ठेवा. महाराज ठेवल्याच्या नंतर महाराज रोज दिनकरण ताट भरायचं नैवेद्याचं, पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा आणि मंदिराच्या पाठीपाठी गेला की गाड झोपायचा मस्त पैकी. पोळ्या खाल्ल्या की झोपायचंच काम महाराज. परंतु नाथरायांना महाराज जल समाधी घ्यायची ठरलं महाराज. आणि नाथरायांनी नेमकी त्या टायमाला काय केलं, रामायण लिहिण्याकरता घेतलं होतं. काय घेतलं, रामायण लिहिण्याकरता घेतलं. आणि महाराज नाथराय म्हणाले, आता हे लिखाण करण्याचं काम कोणाकडे सोपवावं नेमकी. महाराज प्रत्येक विद्यार्थी आले, महाराज नाथरायांजवळ आले. प्रत्येकाला वाटायचं, मला सांगतेत काय लिहिला, मला सांगतेत काय लिहिला. परंतु नाथरायांनी महाराज काही सांगितलं, जा त्या गावाला बोलून आणा. ते गावा महाराज 1 नाही 2 नाही, मार पोळ्या खाल्ल्याला निवास झुकलेलं. त्याला काही गंपास तवा नाही, नाथरायांना काय उडायला काही नाही. महाराज नाथरायाने सांगितलं, जा त्या गावाला बोलून आणा. महाराज गावाला बोलिलं, सांगितलं राहिलेलं रामायण तुली. मग बघा त्या गावोबाने जो पोळ्या खायला आलेला गावोबा त्याने महाराज ते रामायण लिहिलं. म्हणून नाथरायाने जे काय पहिलं रामायण लिहिलं असेल अर्धा भाग आणि जे दुसरा भाग जे गावोबाने लिहिला असेल त्यात असं वाटतच नाही हे गावोबाने रामायण लिहिलंय. म्हणजे काय महाराज, हा आहे त्या संताचा महिमा. संताचा महिमा
तू बहुदुर्गम शाब्दिकाचे काव्य नाही येते, हा आहे मला त्या संताचा महिमा. आता मला सांगा का रे घडलं की नाही? तो गाववा नुसता पोळ्याच खायला आल्या का नाही? बरोबर एक नाही. त्या महाराज त्याच्यावर कृपा केली, कशी केली सांगता येईल का आपल्याला? नाही महाराज, हा आहे महाराज त्या संताचा महिमा. तुम्हाला अगोदरही प्रमाण दिला, आलिंगन घडी मोक्ष सायुजता जोडी, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. मग हा आहे महाराज त्या काय संताचा महिमा. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला मी पहिला सांगितला तीर्थाचा महिमा, दुसरा सांगितला क्षेत्राचा महिमा, तिसरा सांगितला आणि चौथा संतांचा, आणि पाचवा आता तुम्हाला सांगणार आहे नामाचा महिमा. आता नामाचा महिमा कसा असतो महाराज? नामाने तेवढं तरले की नाही. मी तो अल्पमतीहीन हीन कायवर्ण तुमचे गुण उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. महाराज तुम्हाला नामाने सुद्धा मोक्ष होतो, आणि महाराज नामाने दंड तरले की नाही? नामाने महाराज दंड तरले, हा आहे महाराज त्या नामाचा महिमा. आणि बघा ज्या ज्या वेळेस महाराज नुसता संताचा महिमा जसा सांगितला तसा नामाचा पण महिमा आहे. जसं महाराज रेड्याच्या मुखून सुद्धा वेद बोलावला की त्याच्या बरोबर रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भवती जाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. हा कसा आहे महाराज? हा सुद्धा संताचा महिमा. आणि इकडे जर पाहिलं तर महाराज नामाने काय करतात? दगड करतात. किंवा स्त्रीचा तो केला पुरुष उभा, हा आहे महाराज त्या महिमा आहे. पण महिमा नामाचा महिमा काय? बघा एक प्रमाण असं आहे, नामे तारिले पाषाण, नामे उद्धरिले उद्धरिले जन, संत जाणताती संत जाणताती संत जाणताती सीमा, राम नामाचा महिमा, राम नामाचा महिमा, राम नामाचा 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 महिमा. हे प्रमाण कशाचं आहे? तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे. नामाने जगत तरली की नाही, हा आहे महाराज त्या नामाचा महिमा. म्हणजे ज्या ज्या वेळेस महिमा काम करतो अगणित आहे, अनियमित आहे आणि असंबंधित आहे. विठ्ठल विठ्ठल असे अनेक प्रकारचे आपल्याला महिमे सांगता येतील. या अभंगामध्ये महाराज शेवट आपल्याला सांगितलं आहे प्रेमाचा महिमा. बघा प्रेमाचा महिमा असा आहे जिथं कोणत्या प्रकारची क्रिया चालत नाही, ज्ञान चालत नाही, भावना चालत नाही,
असाच एक महिमा आहे अभंगाचं प्रथम चरण. आवडीची बोरी खाय भिलनीची. आता आवडीचा नाम प्रेमाचा महिमा या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे बघा. आता आवड म्हणल्याच्या नंतर नावड, साहजिक आहे. आवड म्हणल्याच्या नंतर नावड आली बघा. मग तसं तुम्हाला 3 मुद्दे मी सांगणार आहे. जीवाची आवड काय आहे, भक्ताची आवड काय आहे आणि देवाची आवड काय. विठ्ठल विठ्ठल. जीवाची आवड काय आहे. जीवाची महाराज एक असते मुख्य आवड, 2 नंबरला असते गौण आवड आणि 3 नंबरला असते नावड. मग तुम्ही म्हणता मुख्य आवड एक सांगितली, गौण एक आवड सांगितली, पण ते 2 आवडीचं भानगड काय ती ओरगुण सांगतो तुम्हाला एकदा. गौण आवड का बरं. महिला मंडळ माझ्याकडे समजा आपलं मुलं आहे आणि शेजारच्याच मुलं आहे. आपला मुलगा असा आहे की तो शेजारच्या मुलासवय राहणार नाही किंवा रडायचं थांबणार नाही. मग अशा वेळेस काय करता आपण, शेजारच्या मुलाला तुम्ही काय करता, बोलवून घेता आणि आणल्याच्या नंतर महाराज एक लाडू असतो, बरोबर आहे की नाही. आता मला खरंच सांगा, शेजारच्या मुलाला तुम्ही किती लाडू देता बरं. मग तर करणंच म्हणायचं आपण, नाही की नाही. शेजारच्या मुलाला किती व्यवस्था करायचं आहे की नाही, आणि आपल्या मुलाला जास्त द्यावं, बरोबर आहे की नाही. का बरं देता तुम्ही, कारण की आपल्याला माहिती आहे त्याला खायला दिल्याशिवाय आपला मुलगा खाणार नाही. तसं आहे बघा. मुख्य आवड म्हणजे काय आहे आपला, म्हणजे गौण आवड का बरं स्वीकारली आपण. शेजारचा मुलगा म्हणजे गौण आवड, कारण काय, आपला मुलगा त्याच्याशिवाय राहणार नाही, म्हणजे आपला मुलगा झाला मुख्य आवड आणि दुसऱ्याचा मुलगा काय झाला गौण आवड. तुम्हाला उदाहरण कळलं का. फक्त झोपू नका, 10-15 मिनिटात सोडून देतो तुम्हाला सगळ्यांना. आपल्याकडे काय म्हणजे जीवाची आवड काय आहे, तसं जीवाची आवड महाराज आहे भोग. काय आहे भोग. जीवाला मनात नुसतं वाटत कधी मी भोग भोगेन, कधी तो रसन इंद्रियाच्या द्वारे, कधी तो घ्राण इंद्रियाच्या द्वारे, या पंचदेव इंद्रियाच्या द्वारे महाराज तो काय करतो, भोग भोगितो. महाराज जीव असा आहे, जीव जीवाची बाजी लावितो पण भोग भोगल्याशिवाय राहत नाही. कसं महाराज, आताच्या या घडीला पैसा म्हणजे काय झालेला आहे, भोगच आहे. आता मला सांगा, शेतकरी शेती करतो कशा करता, पैसा करता, बरोबर आहे की नाही. व्यापारी व्यापार करतो कशा करता, पैसा करता. कीर्तनकार कीर्तन करतो, वा आमच्या मुळे उठलेले तुम्ही. कीर्तनकार कशा करता करतो,
म्हणजे तुमचा पैसा म्हणजे भोग आहे तो महाराज. पैसा म्हणजे भोग नाही, पैशापासून भोग आहे. काय पैसा म्हणजे भोग नाही, पैशापासून भोग आहे. तसं जीवाची मुख्य आवड आहे भोग, आणि जीवाची गौण आवड आहे धन, पुत्र, दारा, जन. महाराज असं वाटत मुलगा म्हणजे काय आहे, मुलगा म्हणजे भोगत आहे. म्हातारपणी मला हा कसं तरी पोषेल, जतपूर भाकर देईल, या उद्देशाने महाराज आपण आपल्या मुलाला काय करतो, तेवढं कमवून ठेवतो. बरोबर आहे की नाही? मग काय करतो आपण महाराज, म्हणजे आपला धन, पुत्र, दारा, जन हे झाले आपली गौण आवड, मुख्य आवड आपली झाला भोग. म्हणजे आपण विषयापासून काय घेतो, भोग घेतो. आणि महाराज जीवाची आवड आहे परमार्थ. जीवाला परमार्थ आवडतो का नाही? विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आता मला सांगा, जीवाला परमार्थ आवडतो का? आता इथं जरी आले तुम्ही, कदाचित मला असं वाटत असेल काही म्हैस डोक्यात असेल, काही आता बायांच्या डोक्यात असेल, कडी लावली, कुलूप लावलं, पण कुलूप ओढून बघितलंच नाही, लागलं नाही लागलं. म्हणजे आपल्या डोक्यात काहीतरी अवदासा आहे. म्हणजे जीवाला महाराज परमार्थ आवडत नाही. मी तुम्हाला उभी सांगितली विषयाचा पडीपाडू. मग मी तुम्हाला काय सांगितलं, जीवाची मुख्य आवड आहे भोग, जीवाची गौण आवड आहे मला धन, पुत्र, दारा, आणि मला जीवाची आवड आहे परमार्थ. जीवाला आवडत नाही. साधं तुम्हाला जर 5 वव्या जरी रोजच्या वाचायला जर लावल्या आबा, तरी नित्याने घडतील का तुमच्याकडून? नाही. म्हणजे परमार्थ तुम्हाला आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं महाराज जीवाचं तर सोडून द्या, परंतु भक्ताची आवड काय आहे? भक्ताला आवडतं महाराज संपदा सोहळा नाव सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. संपदा सोहळा. मला सांगा, भक्ताची आवड काय असेल ते फक्त देव, एक देव. मग महाराज त्या देवा करता काय काय आवडतो? भगवान परमात्म्या करता पंढरी आवडती, पांडुरंगा करता पंढरी आवडती, पांडुरंगा करता चंद्रभागा आवडती. का? कारण की या भक्ताचं साधन काय असेल? मुख्य साधन आहे महाराज, ते म्हणजे भगवान पांडुरंग. आणि महाराज गौण आवडता असेल तर काय? आवडी पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, चंद्रभागा लिंग पुंडलिक, चंद्रभागा लिंग पुंडलिक. हरे पंढरी भीमा पांडुरंग, हरे पंढरी भीमा पांडुरंग, हरे पंढरी भीमा पांडुरंग, हरे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागा लिंग पुंडलिक, चंद्रभागा लिंग पुंडलिक, चंद्रभागा लिंग पुंडलिक. आवडी पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. मला सांगा, भक्ताला नाम संताला काय आवडतो? संतांची मुख्य आवड आहे महाराज पांडुरंग परमात्मा, नाम देव. आणि महाराज त्यांची गौण आवड आहे ती म्हणजे पंढरी. पंढरी अजून चंद्रभागा, असं महाराज त्याची काय आहे ती गौण आवड आहे. आणि संतांची आवड आहे महाराज काय?
संतांना मात्र प्रपंच आवडत नाही म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा याची दावेदार निमित्त मी जर या प्रपंचाच्या भानगडीत जर पडलो तुझशी अंतरे तुझ्यात आणि माझ्यात काय होईल अंतर पडेल म्हणून मी या प्रपंचाची माझी संतांची नावड काय आहे संतांची नावड आहे प्रपंच किंवा रज्जू सर्पाकार सासी जगदंबर रज्जू सर्पाप्रमाणे महाराज हा प्रपंच मिथ्या आहे मग हा काय महाराज ही आहे महाराज संतांची आवड संतांची एक मुख्य आवड असते संतांची सुद्धा गौण आवड आहे आणि संतांची सुद्धा काय आहे एक आवड आहे विठ्ठल विठ्ठल तसंच महाराज या गोपिकांचं जर प्रेम जर तुम्ही जर बघितलं तर कसं आहे निळोबर आहे असं म्हणतात मला निळोबर आहे एक विषय तो सकळांचा हरी त्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बैरे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पूर्णांतरी किंवा माऊली ज्ञानोबर आहे असं म्हणतात जीवीची या जीवा प्रेम भावाची या बाबा तुझ वाचोनी केशवा जीवे अनुसरली गोपींना कसा आवडत होता जीवीची आजीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे एका बरबाद भगवान परमात्म्याशिवाय मला दुसरं काही आवडत नाही तसं भक्ताची आवड काय आहे महाराज ती म्हणजे देव एक देवच परंतु आता शेवट देवराया गोवावडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया गोवावडसी जीवा पासोनिया आता इथे एक शेबडकर एक नवीनच चाली ऐकायला भेटत आहे की नाही म्हणजे या भक्तांचा महाराज मुख्य आवड असेल तो म्हणजे देव आणि गौण आवड असेल ती महाराज आवडी पंढरी आणि महाराज त्यांची नावड असेल काही प्रपंच आणि महाराज आता तुम्हाला मी देवाची मुख्य आवड सांगतो आणि देवाची गौण आवड सांगतो आणि देवाची नावड सांगतो विठ्ठल विठ्ठल देवाची मुख्य आवड आहे महाराज प्रेम कोणतं प्रेम निष्काम प्रीतीचं प्रेम त्याच्यामध्ये सकामता नसली पाहिजे की भगवंताला नाही तर म्हणायचं महिला तर शक्यतो मागतातच देवा काही कर्म माझ्या बेबीला कुत्र मांजर काहीतरी होऊ दे हे झालं सकामतेचं निष्काम प्रीतीचं प्रेम भगवंताला आवडतं बघा आणि त्याची मग गौण आवड काय गौण आवड भक्त आहे तुम्ही असं म्हणता मला आता तसंच सांगावं लागेल कारण की भक्त आणि प्रेम हे कसं आहे एकच आहे पण आता उदाहरणात पटवून द्यायचं म्हणल्याच्या नंतर मला मुख्य आवड आहे निष्काम प्रीतीचं प्रेम आणि त्याची गौण आवड आहे
भक्त आवडतो बघा, आवडतो की नाही? आणि महाराज देवाची नावड सुद्धा एक आहे. देवाला काय आवडत नाही? नावडी वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवड, वैष्णव सदन आवड, वैष्णव सदन आवड. नावडी वैकुंठ शेषाचे शयन, नावडी वैकुंठ शेषाचे शयन, वैकुंठ सदन आवड, वैकुंठ सदन वैष्णव सदन आवड. तुम्ही इथे येऊन बघा, हसायला गोड वाटेल तुम्हाला. नावडी वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडणे. क्षीराचा सागर नको, सिंहासन नको, कसलीही पदवी नको, काय कर फक्त वैष्णव सदन आवडणे. देवाला काय आवडतं? निष्काम प्रीतीचं प्रेम आवडतं बघा. या अभंगामध्ये एक कशाचं उदाहरण दिलं? शबरी मातेचं उदाहरण दिलेलं आहे. शबरी महाराज पूर्व एक राजाची मुलगी होती आणि महाराज अहलाबाद म्हणजे काय तुम्ही दादा आता नाव झालं प्रयागराज. त्या प्रयागराज मध्ये महाराज स्नान करण्याची तिची इच्छा झाली. तिचं नाव होतं शबरी. आणि महाराज राजाची मुलगी. मग महाराज राजाने काय केलं? दोन्ही साईडला तंबू मारले, आपल्या मुलीला कोणी बघू नये आणि मुलीला पण कोणी दिसू नये म्हणून काय केलं? साईडला तंबू रोवले. आणि महाराज आणि जाता जाता शबरीने विचार केला, काय माझा बाप या नासक्या देहा करते एवढं करून राहिला. महाराज तिने काय केलं? त्या प्रयागराज मध्ये महाराज देहांत प्रायश्चित्त केलं. पुढे नंतर महाराज एका शबर राजाच्या पोटी जन्माला आली. जन्माला आल्याच्या नंतर महाराज तारुण्यात आले, तिचं लग्न ठरलं. लग्न ठरल्याच्या नंतर महाराज ती काय केली? लग्नाच्या दिवशी महाराज आदल्या दिवशी गच्चीवर गेले. आणि गच्चीवर गेल्याच्या नंतर तिनं महाराज बघितलं की या ठिकाणी महाराज शेळ्या, मेंढ्या, बोकड्या असे बांधलेले बघितल्याच्या नंतर आईला विचारलं, आई हे काय आहे? हे कशासाठी? आईने सांगितलं, उद्या तुझं लग्न आहे. हा ठीक आहे, कशा करता? उद्या तुझं लग्न आहे ना, उद्या यांना कापायचं आणि या सगळ्यांना महाराज जीवन द्यायचंय. महाराज तिनं ठरवलं आता मात्र काय करायचं? आपण पळूनच जायचं. या महाराज जर माझं लग्न झाल्याच्या नंतर जर यांना बळी द्यावा लागत असेल तर त्याच्या इतकं पाप महाराज मोठं नाही. म्हणून तिनं महाराज रात्रीतून ती पळून गेली. पळून कुठे गेली? मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ महाराज गेली. तिथं गेल्याच्या नंतर महाराज रस्त्यावर एक झाड होतं, झाडावरच महाराज तिने आपला निवारा केला. त्या ठिकाणी राहायची महाराज. मातंग ऋषी आणि त्यांचा शिष्य परिवार त्या ठिकाणी स्नानाकरता पंप सरोवर जायचे. शबरी माता काय करायची? रोज तो रस्ता महाराज झाडायची. महाराज मातंग ऋषीला वाटलं, हा कोण रस्ता झाडतोय? कोण माझ्यावर एवढा उपकार करतोय? महाराज एक दिवस काय झालं? शबरी माता आजारी पडली. उशिरा महाराज झाडायला लागली. आणि महाराज त्या ठिकाणाहून महाराज शिष्य परिवार आणि मातंग ऋषी जात होते. आणि त्यांनी बघितलं महाराज शबरी माता झाडीत होती. आणि बघितलं महाराज. असं म्हणल्याच्या नंतर शिष्य महाराज टपूनच राहते. या सरात महाराजाजवळची माणसं, आमदाराजवळची माणसं, आजचा जवळची माणसं, ही माणसं नाही नक्की मक्याची कणसं असतात. हो बाई, तुम्हाला कळत नाही का? हा रस्ता बाटला आमचा, कोण आहात तुम्ही? असंच म्हणून बोलतात ना ते महाराज. पूर्वी असं व्हायचं की साधू लोकांचा महाराज फार दरारा राहायचा. शबरी माता इतकी घाबरली, तिनं महाराज सर्व परिचय दिला. आणि असं म्हणल्याच्या नंतर महाराज शिष्यगण त्या ठिकाणून गेले पंप सरोवर. परंतु त्या पंप सरोवराचं पाणी महाराज रक्तासारखं लाल झालं. महाराज त्या ठिकाणी तिने मनातच कुजबुज केली. आम्ही सांगत होतो ना महाराजांना, ही बाई आहे, हिला महाराज रस्ता बाटलेला आहे, हिच्यामुळेच महाराज हे सगळं काही घडलं. महाराज घरी आश्रमात गेले आणि मातंग ऋषीला सांगायला लागले, असं असं महाराज रक्ताचं पाणी झालं. मातंग ऋषीने सांगितलं, काय करा तुम्ही? त्या शबरी मातेच्या बाईला तुम्ही शिव्या दिल्या ना, त्या बाईचे पाय धुवायचे आणि ते पाणी घेऊन काय करायचं? पंप सरोवर टाकायचं. पाणी जसे आता सवय मेलो. आता मला खरं सांगा, अगोदरच तिला एवढ्या गोड 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 शिव्या दिल्या महाराज, पण ना इलाज को इलाज क्या? शिष्यगण गेले, ते महाराज त्या मातेचं पाणी पायाने घेतलं, ते पाणी घेतलं आणि महाराज पंप सरोवर टाकलं. ते पाणी जसं तसं झालं. महाराज पुढे जाऊन काय केलं? मातंग ऋषीने महाराज शबरी मातेला आश्रमात स्थान दिलं
असं म्हणल्याच्या नंतर महाराज एका संन्यासाजवळ साधू माणसाजवळ एखादी स्त्री जर राहत असेल तर लोक आपोआप प्रवास करू लागतात. बरोबर आहे की नाही? ते तर जमत्या. जर पोरगीच पडून जर नेली तर काही गेले महाराज लोक आपोआप प्रवास करू लागले. परंतु महाराज मातंग ऋषीने मला सगळं सहन केलं काही येऊ महाराज. परंतु ज्यावेळेस मातंग ऋषीचा अंतकाल समायाला आला आणि महाराज शबरी मातेला सांगितलं तू काय कर भगवंताचं भजन करत राहा. एक दिवस तुला 14 भुवनाचे धनी असणारा भगवान प्रभू रामचंद्र भेट दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. हे वाक्य ज्यावेळेस शबरीने ऐकलं महाराज ती नाचू लागली, गाऊ लागली, भजन करू लागली. कोणी म्हणतो 10,000 वर्ष, कोणी म्हणतो 80,000 वर्ष महाराज तिनं भजन चालू केलं महाराज. आणि महाराज रोज मला सणा सारवण करायचं, आसन टाकायचं, फुलं आणायची आणि गोड फळं घ्यायची महाराज. जर महाराज ते जर बोराचं फळ जर आंबट असेल तर ते टाकून द्यायचं आणि गोड फळ असलं ते घ्यायचं. असं कित्येक वर्ष चाललं महाराज. शबरी मातेची महाराज रात्र घरीत होत चालले आणि शबरी माता म्हणायला लागली खूप थकली महाराज, केस पांढरे झाले, तिला चालता येत नव्हतं. सांगितलं ए रघुना ऐका आता तरी मला कधी भेट देशील तरी सांग रे महाराज. असं म्हणता म्हणता एक दिवस प्रभू रामचंद्र महाराज शबरी मातेच्या आश्रमात आले आणि आल्याच्या नंतर महाराज भगवान कसे दिसत होते? तुलसीदास असं म्हणतात सरसी लोचन बाहु बिसाला मुकुट शिरवळ बनमाला श्याम गौर सुंदर शोभाई शबरी लक्ष्मणजी आणि महाराज प्रभू रामचंद्र जटा मुकुट शिरवण माला. महाराज डोकावर जटेचे मुकुट झालेले शबरी परिचरण लपटाई. पुन्हा पुन्हा भगवंताचं महाराज दर्शन घेऊ लागले. तुम्ही ते गीत ऐकलं असेल ना मला असं वाटेल आएंगे रघुराया आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे बीर अपने हाथों से खिलाऊंगी. सात सात लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. महाराज शबरी माता पुन्हा पुन्हा महाराज ते चरण धुवायचे. महाराज रडून रडून भगवंताचे महाराज तिने चरण धुतले आणि महाराज शेवटी पाणी आणलं आणि भगवान प्रभू रामचंद्राचे पाय धुवायला घेतले. महाराज प्रेम मगन मुख वचन नावा पुनी पुनी पद सरोज सिर नाभा. महाराज पुन्हा प्रेमाने महाराज ती बघत होती. महाराज असं म्हणल्याच्या नंतर भगवंत काय केलं शबरी मातेनं फळं आणायला फळं आणली आणि भगवंताने ती फळं खायला चालू केली. आणि महाराज लक्ष्मणजीला वाटलं हा काय नसतं उच्चिष्ट फळं खाऊ राहिला आणि प्रभू रामचंद्र म्हणते अरे खाय ना, अरे खाय ना. लक्ष्मणजी नको. असं म्हणल्याच्या नंतर महाराज भगवंताने काय केलं त्यातलं प्रेम खाल्लं. परंतु शबरी माता म्हणाले भगवंता अरे कुठे गेला होता रे तू? इतक्या दिवस मला तू वाट बघायला लावली, आतापर्यंत मला का बरं भेटायला नाही आला? त्यावेळेस शबरी माता म्हणाली अरे मी स्त्रीची जात अधम आहे, मी मुळाची अधम आहे, त्यात मी भिल्ल जातीत जन्माला आले. अरे खरंच मी अधम जातीची आई करे. अधम ते अधम अधम नारी तिन मे मते मंदनारी. अरे मी खरंच मी पाप्यातली पापी आहे रे. अरे पण त्यावेळेस मला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं अरे मी पाप मी स्त्री जात कधी बघत नाही, मी कोणतं वर्ण बघत नाही, मी जातीपातीकडे कधी बघत नाही, मी फक्त बघतो ते म्हणजे भक्तातलं प्रेम. आणि महाराज एवढं म्हणल्याच्या नंतर महाराज शबरी माता रडायला लागली अरे खरंच मी पाप्यातली पापी आहे, परंतु माझ्याकरता या ठिकाणी आला फक्त एक आहे महाराज
आवडीचा नाम प्रेमाचा महिमा भगवंत जातीपातीचा विचार करीत नाही. यारे यारे लहान थोर याते भरती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची. आता मला तुम्हाला पुन्हा मूळ विषयावर न्यायचं. म्हणजे भगवंताने काय केलं? अघटित काम केलं, अनियमित काम केलं. मला सांगा आता, खरं सांगा, उच्चिष्ट खाणं हे शास्त्राला मान्य नाही. न उच्चिष्टम कष्टी तद्यात नात्यांचे व तथांतरात. महाभारत सुद्धा म्हणतं उच्चिष्ट खाऊ नये, तरी सुद्धा भगवंताने खाल्लं. याला म्हणतात अघटित कार्य केलं, अनियमित आहे की नाही. म्हणजे शास्त्राने सांगितलं तुम्ही खाऊ नका, बरोबर आहे की नाही, तरी पण सुद्धा भगवंताने ते खाल्लं. केवळ कशा करता? भक्ताच्या प्रेमा करता महाराज त्यांनी बोर खाल्ली. आता मला सांगा, तुम्ही जर एवढा निष्काम प्रीतीचं जर प्रेम केलं, तुम्हाला आम्हाला भेट देऊ शकतो नाही का? नक्कीच भेट देणार. पण त्याच्याकरता तुम्हाला सुद्धा शबरी मातेसारखं भजन करावं लागेल. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 भजन जर केलं, पण ते कसं आहे का? निष्काम प्रीतीचं प्रेमाने भजन करावं लागेल. शबरी मातेसारखं तुम्हाला भगवंताची वाट बघत बघत किती कष्ट घेतले शबरी मातेने बघा. रोज आसन टाकायचं, रोज फुलं तोडायची, रोज फळं आणायची. मग तुम्हाला कदाचित रोज दिवसातून 5 वेळेस तरी भगवंताची आठवण जरी आली तर नाही झालं. असं भजन करा. म्हणून या ठिकाणी कीर्तनाला थांबतो. विठोबा कुमाई ऐका महिमावडीची बोरी खाये भिलण्याची. थोर प्रेमाचा बुकेला हाती दुष्काळ दयाला पुही सुधा देवाची. पके मारी कोरडीची नमनी उच्चिष्ट अथवा थोडी तुका म्हणे भक्ती पुढी. थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला. एकूण अभंगाचं तात्पर्य एवढंच आहे. भगवंतावर प्रेमाचा बुकेला आपण निष्काम प्रीतीचं प्रेम भगवंताला सोपवावं हे या अभंगातून सांगितलेलं आहे. बोलण्याच्या अभंगामधून जर खरंच एखादा वेडा वाकडा जर शब्द गेला असेल, माझी मला परत करा. आणि जे काही अभंगात योग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. कारण की जे काही मी चिंतन सांगितलंय हे फक्त गुरुवर्य तिथले महाराज शास्त्रीजी यांचंच आहे. आणि जे काही माझ्याकडून वाईट शब्द गेले असतील, बोलता बोलता एखादा वेडा वाकडा शब्द जातो, तो माझी मला परत द्या. पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मृदुंगाचार्य रामकिसन महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. त्यानंतर आमच्या बरोबर आलेले ओंकार महाराज सागर यांनाही धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य रासने बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर
Thank you.